श्री स्वामी समर्थ. बखर. गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त, श्रीपाद, श्री वल्लभ स्वामी व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान. त्याचे नजीक वास करून प्रसिद्धीस व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांस अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित करत असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्या समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज, आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहधान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो म्हणून महाराजांचे उद्गार निघत. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे निस्संशय आहे. राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दल साग्र हकीकत पुढे देण्यात येईलच. चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यास 5-7 वर्षे अगोदरच कळले होते. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले. सन 1846-47 साली राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांचे हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताला ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुबांनी त्यास प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावयाचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौत, लेखणी, कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत, लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुषांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निःसीम भक्त झाले. श्री स्वामी साक्षात दत्तअवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वतींस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध नवस फेडीत असत.